महापालिकेने घरपट्टी धारकांना वाढीव कराच्या नोटिसा पाठवल्या आहेत। वाढवलेला कर अन्यायकारक आहे। प्रशासनाने वाढीबाबतचा पारदर्शीपणा पालकमंत्री, खासदार आणि आमदारांच्या संयुक्त बैठकीत दाखवावा। त्यानंतर कर मागणीच्या नोटिसा द्याव्यात। नागरिकांकडून सक्तीची वसुली करू नये, अन्यथा सहन केलं जाणार नाही, अशा सूचना खासदार विशाल पाटील यांनी आयुक्तांना दिल्या। तर मच्छी मार्केटमध्ये पूर्वी मटण, चिकनचे व्यवसाय असणाऱ्यांना देखील गाळे मिळणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय। महापालिका क्षेत्रातील घरपट्टी वाढ बरोबर अनेक प्रश्नांसंदर्भात खासदार विशाल पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेतली। विशाल पाटील यांनी घरपट्टी वाढीबाबतची माहिती आयुक्तांकडून घेतली। विशाल पाटील म्हणाले, अन्यायकारक घरपट्टीचं बिल आलं असल्याच्या तक्रारी लोकांच्या आहेत। नागरिकांना कोणत्याही स्वरूपात भुर्दंड लागता कामा नये। घरपट्टीच्या करात वाढ करताना तुम्ही लावलेल्या निकषांचं लोकांना आकलन झालं पाहिजे। त्या तक्रारींचं योग्य पद्धतीने निरसन झालं पाहिजे। त्याआधी महापालिकेने घेतलेला घरपट्टी वाढीचा निर्णय पारदर्शी आहे का हे तपासावं लागेल। त्यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधींसमोर त्यांचा खुलासा करावा। नागरिकांकडून सक्तीने वसुली केली तर सहन केली जाणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिलाय। खंडबाग येथे मच्छी मार्केटच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे, पण या ठिकाणी केवळ मच्छी विक्रेत्यांना गाळे दिले जाणार असल्याचं बोललं जातंय। हे चुकीचं आहे। सध्या या ठिकाणी जे व्यवसाय केले जातात त्या व्यावसायिकांची माहिती घ्यावी। चिकन, मटण आणि मच्छी असे व्यवसाय या ठिकाणी असावेत, अशा सूचना पाटील यांनी आयुक्तांना दिल्या।